पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये 26 वर्षीय तरुणीवरती बलात्कार झालाय आणि हा धक्कादायक प्रकार घडल्यामुळे सध्या पुणे हादरलंय। या सगळ्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे। आपण ते सीसीटीव्ही फुटेज आपण पाहूया। मंदार गोंजारी आपल्याला या संदर्भातले अपडेट देतील। मंदार, सीसीटीव्ही मध्ये जी बस पाहतो आहोत त्या बस मध्ये हा प्रकार घडलाय, मात्र या सीसीटीव्ही मध्ये दिसत काहीच नाहीये, ना आरोपी दिसतोय ना ती पीडित महिला दिसते आहे। फक्त या सीसीटीव्ही मध्ये ही बस स्वारगेट बस स्थानकामध्ये उभी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि यातूनच काही प्रश्न निर्माण होत आहेत की ही बस जर आपण पाहिली तर स्वारगेट बस स्थानकाच्या अगदी मधोमध उभी आहे। या बसच्या आजूबाजूला इतर बसेस आहेत आणि याचा अर्थ या इतर बसेसमध्ये काही प्रवासी आहेत किंवा लोक आहेत आणि अशा ठिकाणी अशा वेळी आपला प्रकार घडल्याचा आरोप जो आहे तो करण्यात आलेला आहे आणि यातून त्यामुळं पोलिसांच्या तपासासाठी आणखी बराच यामध्ये वाव आहे। पोलिसांना आता या सगळ्या प्रकरणाचा तपास करावा लागणार आहे, कारण आपण पाहिलं की अगदी मधोमध ही बस आहे आणि बसची नेम प्लेट जर आपण पाहिली तर ती सोलापूर स्वारगेट अशी आहे। याचा अर्थ ही बस सोलापूरहून स्वारगेटला पोहोचलेली आहे। ती पलटणला जाणार असा बोर्ड या बसमध्ये नव्हता, तरी देखील ती पीडित तरुणी त्या बसमध्ये चढली आणि तिच्यावरती अत्याचार झाला असा गुन्हा पोलिसांनी नोंद केलेला आहे, कारण पीडित तरुणींनी त्याचा आरोप केलेला आहे, त्याचा जबाब दिलेला आहे। मात्र आपण या सीसीटीव्ही मध्ये पाहिलं तर अगदी मधोमध ही बस आहे आणि इतरही बसेस या बसच्या आजूबाजूला दिसून आहेत। पुढच्या पोलीस तपासामध्ये या सीसीटीव्हीचं किती महत्व आहे, किती फायदा होऊ शकतो पोलिसांना? खरं तर या सीसीटीव्हीचा फार पोलिसांना उपयोग तपासासाठी होईल असं नाही, मात्र या सीसीटीव्हीच्या व्यतिरिक्त इतरही सीसीटीव्ही कॅमेरे आहेत। त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधलं फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे। या बसच्या समोर सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्या आधारे तपास पोलिसांकडून आहे दत्तात्रय गाडे याचा पोलिसांकडून शोध घेतला जातो आहे। मात्र अनेक जे काही या प्रकरणात आहेत त्या तपासानंतर सीसीटीव्ही फुटेज आहेत त्या आधारे पोलिसांकडून तपास केला जातो। निश्चित मंदार, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। तर हा सगळा धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये घडलेला आहे आणि ज्या बसमध्ये हा सगळा प्रकार घडला त्या बसचं सीसीटीव्ही फुटेज आता आपल्या हाती लागलेलं आहे। पुण्यात काम करणारी ही मुलगी फलटणला जाताना पहाटे स्वारगेट एसटी स्थानकामध्ये पहाटेच्या बसमध्ये तिच्यावरती बलात्कार करण्यात आल्याचा आरोप झालेला आहे। पोलिसांची पथकं सध्या आरोपीच्या मागावरती आहेत। दत्तात्रय रामदास गाडे असं या आरोपीचं नाव आहे। पोलिसांना या संदर्भात माहिती मिळालेली आहे। गुन्हा घडल्यानंतर आरोपी गाडे हा फरार झालाय, त्याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत। स्वारगेट बस स्थानकामध्ये मध्यभागी उभ्या असलेल्या या बसमध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडलाय। या बसवरती सोलापूर ते स्वारगेट अशी पाटी देखील आपल्याला लिहिलेली दिसतीये। तर पुण्यातल्या स्वारगेट बस स्थानकामध्ये एका 26 वर्षीय तरुणीवरती जो बलात्कार झाला, ज्या बसमध्ये हा सगळा प्रकार घडला त्या बसचं ही सीसीटीव्ही फुटेज आहे। स्वारगेट बस स्थानकामध्ये ही बस बरोबर मध्ये उभी आहे। या बसच्या चारही बाजूंनी इतर बसेसची ये-जा आहे आणि इतक्या मधोमध उभ्या असलेल्या या बसमध्ये बलात्काराची घटना घडल्याचा दावा करण्यात आलाय। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे आणि आरोपीचा शोध सुरू आहे। आरोपी आहे दत्तात्रय गाडे, जो सराईत गुन्हेगार आहे। याआधी त्याच्यावरती चोरी किंवा चेन स्नॅचिंग अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। हा सगळा प्रकार मंगळवारी पहाटे 6 वाजता घडल्याचा दावा करण्यात आलाय। 26 वर्षांची एक तरुणी पुण्यातील या स्वारगेट बस स्थानकाहून फलटणला जाण्यासाठी या ठिकाणी आली आणि फलटणला कोणती गाडी जाईल याची चौकशी सुरू केली असता या सराईत गुन्हेगाराने ही बस फलटणला जाईल असं त्या तरुणीला सांगितलं आणि त्यानंतर ही तरुणी
या बसमध्ये चढली आणि पाठोपाठ हा आरोपी बसमध्ये चढला आणि त्यानंतर या तरुणीवरती अत्याचार केल्याचा आरोप तिने केला। या बसची आपण जर ही प्लेट पाहिली तर यावरती सोलापूर स्वारगेट अशी ही नेम प्लेट आहे। सोलापूरहून ही बस स्वारगेटला आलेली आहे। मग या बसमध्ये ती तरुणी का चढली, कारण ही बस फलटणला जाणार आहे अशी कुठली नेम प्लेट या ठिकाणी आपल्याला दिसत नाहीये, तर सोलापूरहून स्वारगेटला आली आहे ही बस असा उल्लेख आहे। तर असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अर्थातच पोलिसांकडून तपासांती मिळणार आहेत। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे। तर पुण्यातलं हे सगळं प्रकरण आहे आणि या बसचं सीसीटीव्ही फुटेजही सकाळचं आपल्याला दिसतंय। 5:23 ही सीसीटीव्ही फुटेज आहे आणि याच बसमध्ये हा सगळा प्रकार घडलाय। तर पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची या संदर्भात प्रतिक्रिया आलेली आहे, आपण पाहूयात। आता न्यूज चॅनेलला समजलंय, मी आयुक्तांशी बोललोय, ताबडतोब संबंधित कोण गुन्हेगारात सापडले पाहिजे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। या शहरात असलं कुठलेही प्रकार चालू देणार नाही, त्यामुळे मी तशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत। दरम्यान ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे, आपण पाहूयात। आजची घटना फक्त गंभीर नाही तर पुण्याच्या संस्कृतीला न शोभणारी आहे। या सगळ्या संबंधाने पुण्याच्या पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावं आणि पुणे पोलिसांचं नेमकं चाललंय काय यावर पालकमंत्र्यांनी निश्चितपणे त्यांना जाब विचारावेत अशी अपेक्षा आहे। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आता पोलीस सुद्धा तपास करतायत। पोलिसांकडून काय माहिती मिळालेली आहे आपण पाहूयात। ये बीएनएस के अंतर्गत किया गया है, ये किया है और आरोपी अभी तक अरेस्ट नहीं हुआ है, लेकिन आरोपी की पहचान हुई है, उसका डिटेक्शन हुआ है। उसका नाम है दत्तात्रेय रामदास गाड़े करके, उसका एज है 36 to 37 के हिसाब से। तर पोलिसांची सुद्धा आता प्रतिक्रिया आलेली आहे। आरोपीचं नाव सुद्धा पोलिसांनी सांगितलेलं आहे आणि जो फरार आरोपी आहे त्याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत। पुण्यामध्ये सकाळी सगळा हा प्रकार घडला। 5:30 वाजताच्या दरम्यान ज्या बसमध्ये हा सगळा प्रकार घडला त्या बसचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे। इमिजिएट सीसीटीव्ही फुटेज काढलेले आहेत तिथले। त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी आम्हाला निष्पन्न झालेला आहे। सदर आरोपी हा ग्रामीणच्या हद्दीतला शिरूर गावचा आहे। याच्यावरती पूर्वी 392 सारखे शिरूर शिक्रापूरला गुन्हे दाखल आहेत आणि आरोपीची हे झालेलं आहे, निष्पन्न झालेला आहे ह्याच्यातला। या आरोपीला शोधायला कालपासून जवळपास आमच्या 8 टीम काम करत आहेत। क्राईमच्या टीम आहेत, झोनच्या टीम आहेत आणि जवळपासच्या भागामध्ये सगळीकडे त्याचा शोध घेतला जात आहे। डॉग स्क्वॉड पण रात्री नेलेला होता, तिथल्या शेतांमध्ये वगैरे कुठं लपून बसला असेल तर त्या दृष्टीने आमचा सर्च सगळा कालपासूनच चालू आहे। या संदर्भात ती आरोपी तिच्याशी बोललेला आहे, तिच्याशी गोड गोड बोलून त्यानं ओळख करून घेतली तिच्याशी आणि तिला म्हटलं की फलटणची कुठं जाते ताई असं तिला विचारलं, तर ती म्हटली की मला फलटणला जायचं आहे। तर तो म्हटला की सातारची बस जी आहे ती इथं नाही लागत म्हणे, तिकडं लागलेली आहे म्हणे। तर ती म्हटली नाही बस इथंच लागते म्हणून मी इथं बसलेली आहे। तर तो म्हटला की नाही तिकडं लागलेली आहे, चल म्हणे मी तुला घेऊन जातो। आणि सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती मुलगी त्याच्याबरोबर जाताना दिसते आपल्याला, तर ती त्याच्याबरोबर गेली आणि तिथं गेल्यानंतर बसमध्ये अंधार होता म्हणून तिने हा प्रश्न काढला की बसमध्ये तर अंधार आहे म्हटली ती। तर त्यावेळेला तो म्हटला की ही रात्रीची लेटची बस आहे, त्यामुळे लोक झोपलेले आहेत म्हणून दिवे बंद आहेत, तू वरती चढून टॉर्चने चेक करू शकते। आणि मग तिला असं गोड बोलून त्यानं वरती चढायला सांगितलं। ती ज्यावेळेला टॉर्च लावायसाठी वरती गेली त्यावेळेला मग यानं मागून दरवाजा लावून घेतला आणि तिच्या बाबतीत हा अतिप्रसंग घडलेला आहे तिथे। तर नेमकं स्वारगेट बस स्थानकामध्ये काय घडलंय? 26 वर्षीय तरुणी पुण्यातून फलटणच्या दिशेने निघालेली होती। तिला फलटणला जायचं होतं। स्वारगेट एसटी स्टँडमध्ये आल्यानंतर ती एका ठिकाणी थांबली आणि आरोपीनं तिला तिची एसटी दुसऱ्या ठिकाणी थांबली असल्याचं सांगितलं। माझी एसटी याच ठिकाणी थांबते, तिकडे जाणार नाही असं त्या मुलीनं त्या आरोपीला सांगितलं। मात्र एकट्या मुलीचा फायदा घेत या आरोपीनं तिला शब्दामध्ये अडकवलं। एका अंधाराच्या ठिकाणी शिवशाही बस उभी होती।
आणि त्या ठिकाणी ती मुलगी गेल्यानंतर तिनं ही एसटी तर बंद आहे असंही सांगितलं। तू टॉर्च लावून आतमध्ये जा, हीच एसटी काही वेळात पलटणला निघेल असं या नराधमानं सांगितलं। ती मुलगी बसमध्ये शिरली आणि त्यानंतर हा आरोपी सुद्धा या बसमध्ये शिरला। त्यानं तिच्यावरती जबरदस्ती केली आणि त्यानंतर तिथून पसार झाला। तर हा सगळा घटनाक्रम आहे। घडलेला संपूर्ण प्रकार या मुलीनं आता पोलिसांना सांगितलेला आहे। पोलिसांची विविध पथकं आरोपीचा शोध घेत आहेत। तर संजय शिरसाट यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे, पाहूया। घटनेचं कोणीही समर्थन करत नाही, प्रत्येक जण निंदा करतोय। ती माता भगिनी ही आमची आहे या भावनेतून आम्ही त्याच्याकडे पाहतोय। बाजूला पोलीस स्टेशन होते, काय करत होते काय नाही करत होते त्याची चौकशी सेपरेट केल्या जाईल, परंतु या घटनेचा आम्ही सर्वजण निषेध तर करतोय आणि आरोपीला जितक्या लवकर तातडीने फासावर लटकावता येईल त्यासाठी सुद्धा सरकार प्रयत्न करेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।